नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बघतोय. तर आपण नेहमीच कांदा पोहे किंवा उपमा असे पदार्थ नाश्त्यासाठी करतो. पण आणखी वेगळं काहीतरी खायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. आज मी तुम्हाला कांद्याचा पराठा कसा करायचा ते दाखवत आहे. एकदम सोपी पद्धत आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि ही रेसिपी कशी वाटली किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडतात तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कांद्याचा पराठा करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर इथे मी कणिक मळून घेतले. चपातीला आपण जशी मळून घेतो अगदी तशीच मळून घ्यायची आहे. आणि इथे 4 कांदे कट करून घेतलेले आहेत. उभे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे. थोडीशी हळद लागणार आहे. चवीनुसार मीठ आणि गरम मसाला लागणार आहे. तर आता आपण सुरुवातीला या कांद्याला सगळे मसाले लावून घेऊयात. तर कांदा आपल्याला सुरुवातीला फोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण जेव्हा कट करतो त्यावेळेस त्याचे एकमेकांना चिकटलेलं असतं. तर अशा पद्धतीने चोळून चोळून आपल्याला हा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा कांदा मी सगळा मोकळा करून घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ, त्याचबरोबर लाल मिरची पावडर, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा घालू शकता. यामध्ये घालूया थोडासा गरम मसाला, किंवा तुम्ही थोडासा वेगळ्या चवीचा मसाला घातला तरी चालेल मुलांच्या आवडीनुसार. यामध्ये कोथिंबीर घालायची, आलं लसणाची 1 चमचा पेस्ट घालायची आहे. आणि आता आपण हा सगळा मसाला या कांद्याला लावून घेऊया. सगळा मसाला मी कांद्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता आपण पराठा तयार करून घेऊयात. तर इथे आपण ही जी कणिक मळून घेतली होती ती व्यवस्थित एकदा परत चुरून घ्यायची. तर याला पाणी न लावता सुकं पीठ थोडंसं लावून चुरून घ्यायचे, कारण खूप जास्त पातळ आपल्याला ही कणिक करायची नाही. तर याचा एक उंडा बाजूला काढून घेऊया. तर 2 प्रकारे तुम्ही किंवा 2 पद्धतीने तुम्ही याचा पराठा तयार करू शकता, उंडा तयार करू शकता. लाटूनही करू शकता आणि गोल वाटी तयार करून सुद्धा करू शकता. तर इथे आज मी लाटून करते. तर थोडासा उंडा आपण घेतलाय आणि याला थोडंसं सुकं पीठ लावून घेऊया आणि पोळपाटावरती आता हे लाटून घेऊया. अगदी छोटसच लाटून घ्यायचं आहे. खूप मोठी चपाती लाटायची नाही. यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. म्हणजेच हा कांदा, मसाला लावलेला कांदा भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे. चहू बाजूनी हे सगळं व्यवस्थित गोळा करायचा आहे आणि हे बंद करायचं आहे व्यवस्थित, आणि दाबून हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे. सुकं पीठ यावरती भरपूर लावायचं आहे आणि आपल्याला हे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला कांदा असा मोठा आवडत नसेल तर तुम्ही बारीक बारीक सुद्धा कट करून, अगदी भाजीला पण करतो तसा बारीक कट करून सुद्धा कांद्याचा पराठा करू शकता. चवीला हा पराठा खूप भारी लागतो, भन्नाट लागतो. तर इथे आपला हा पराठा लाटून झालाय. आता आपण हा तव्यावरती टाकूयात. तर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यावरती आपण टाकूयात. तर आता हा पराठा आपल्याला फक्त असा फिरवून फिरवून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यावरून तूप लावून घ्यायचं आहे. कारण सुरुवातीला जर तुम्ही तूप लावलं तर अगदी धुळा उडतो किंवा ते तूप जळतं. त्यासाठी आपल्याला थोडासा पराठा अगोदर भाजून घ्यायचा आणि नंतर याच्यावरून तूप लावायचं आहे. तर व्यवस्थित भरपूर असं तूप लावायचं आहे आणि खरपूस हा दोन्ही बाजूनी पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा छान खरपूस भाजाल तेवढा खमंग लागतो, चवदार लागतो. तर नाश्त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवायचे असतात. तर ही सगळ्यात अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त खरपूस असा पराठा भाजलेला आहे
आता आपण हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे सुद्धा करून घेऊयात. पराठे आपले सगळे करून झालेले आहेत. मस्त पराठे झालेले आहेत. कांद्याचे जवळजवळ 4 ते 5 पराठे तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मस्त खमंग मऊसूत अगदी तोंडाला चव आणणारे असे आपले पराठे तयार होतात. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी करून द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा पराठा तयार करून देऊ शकता. तुम्ही पाहू शकता आतून मस्त असं सारण दिसतंय आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो. नक्की करून पहा. आजची आपली ही कांदा पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.